मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे। असं काय घडलं आहे की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे। काय भीती? उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले तेव्हाही वर्षा प्रवेशासाठी त्यांनी बराच काळ घेतला होता। नाही बघा, जेव्हा नवीन मुख्यमंत्री जातो तेव्हा त्याच्या आधी थोडी रंगरंगोटी करावी लागते। आपण धार्मिक लोक आहोत, एखादी लहानशी पूजा आपण करतो, सत्यनारायण करतो, वास्तुशांती करतो, त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच। आता सह्याद्री अतिथीगृह आहे ते पूर्वी हाय माउंट म्हणून होतं आणि ते मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होतं तेव्हाच्या। तेही नंतर आपण पाडलं आणि त्याचं परत नव्यानं आपण काही काम सुरू केलं। तेव्हाही देशभरातले अनेक पंडित महाराज पुजारी यांना आणून त्या जागेची आपण शांती केली होती आणि ती इमारत उभी राहिली। एक आणखी प्रश्न होता की देशमुख कुटुंबियांनी काल भगवानगडावर महंतांची भेट घेतली आहे, त्यानंतर आता महंतांनी नवी भूमिका घेत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं मला त्यात पडायचं नाही, पण न्यायालयाने आणि कायद्याच्या बाबतीत ज्यांना आदर आहे त्या सगळ्यांचा पोलीस, न्यायालय आणि कायद्यावरती विश्वास ठेवून काम व्हावं असं माझी भूमिका आहे।